28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वेती काटेलापाडा जिल्हा परिषद शाळेतील स्वरक्षण भिंतीच्या निकृष्ट कामावर संताप, चौकशीची मागणी। महिन्याभरातच भेगा, वेती काटेलापाडा जिल्हा परिषद शाळेतील स्वरक्षण भिंतीच्या निकृष्ट कामावर प्रश्नचिन्ह। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वेती काटेलापाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उभारण्यात आलेल्या स्वरक्षण भिंतीच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालघर जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत नुकतीच उभारण्यात आलेल्या या भिंतीला अवघ्या एका महिन्यातच भेगा पडल्याचे समोर आल्याने ग्रामस्थ, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार स्वरक्षण भिंतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून बांधकाम करताना आवश्यक दर्जेदार साहित्याचा वापर करण्यात आलेला नाही। भिंतीमध्ये मजबुतीसाठी आवश्यक असलेले लोखंडी स्टील न वापरता दगड, गोटे आणि कच्च्या विटांचा वापर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे भिंतीची मजबुती धोक्यात आली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोईर यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या भिंतीचे काम दर्जाहीन झाल्याने संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। ग्रामस्थांच्या मते, लाखो रुपयांचा निधी मंजूर होत असतानाही काही ठेकेदार कमी खर्चात निकृष्ट दर्जाचे काम करून आर्थिक फायदा मिळवत आहेत। तसेच संबंधित विभागातील काही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अशा बोगस कामांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे। विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाचीही दुरवस्था कायम असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे। पालघर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कामकाजावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने चौकशी करावी, दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। जिल्हा परिषदचे शिक्षण विभागाचे जबाबदार ज्युनियर इंजिनियर सपकाळ यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता आम्ही नियमबाह्य पद्धतीने काम केलेले नसून तक्रारीप्रमाणे फेर तपासणी करण्यात येईल असे सांगण्यात आले। तरीही गावकरी व समाजसेवक आपल्या मतावर ठाम असून सत्यता पडताळण्यासाठी बांधकाम फोडून बघण्यात यावे म्हणजे दूध का दूध, पाणी का पाणी समजेल या मतावर ठाम आहेत। दरम्यान विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा निकृष्ट बांधकामांची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई होणार का, असा सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। आय न्यूज 28 मराठीसाठी पालघर जिल्हा ब्युरो चीफ प्रणय पाटीलची रिपोर्ट। मोहन देव तांबडा, राहायला कुठे? वेती काटेलपाडा। ही जी शाळा बांधली ही शाळा कोणाच्या जागेत बांधली? आमची आहे। आणि ही जी कंपाऊंड ही कोणाची जागेत आहे? आमची जागा। आता हे जे कंपाऊंड बांधलं ह्याच्यामध्ये कसं मटेरियल वापरलं, काय वापरलं, लोखंड वापरलं का नाही? नाही, हे अर्धेशी लोखंड नाही वापरलं, हे अर्धेशी वापरले। इथे पासून डबर बांधकाम आहे का खाली? खालती हा डबर, हा डबर नवीन आणले का? डबर हा ते नवीन आणले ते, पण ते रिंग वगैरे नाही टाकले, इथे अर्धेशी टाकलेले। आणि तुला ह्या जागेचा मोबदला देणार होते का? हा देणार होते 20,000 आणि तेवढे पण दिले। किती दिले तुला? 10। 10,000 दिले। हा, सरपंचांनी काय तुला बोलू? सरपंच काय बोलत नाही ते सांगत होतं का हे बांधून झाल्यावर तुम्हाला पैसे आम्ही देऊन किती देणार होते? 20 बोलले। हा, मी अशोक भोईर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालघर जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे, अजितदादा या पार्टीचा, आणि या वेतीवरती ग्रामपंचायतचा तंटामुक्त अध्यक्ष सुद्धा आहे गावस्तरीय। हे बघा, हा वेती काटेलपाडा ही शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा। या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथीचा वर्ग आहे आणि इथं ही वॉल कॉम्पाऊंडचं काम एका ठेकेदाराने 10 लाख जिल्हा परिषदेतून काम घेतलं आणि हे काम करत असताना अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे। तसं पाहिलं तर ही जी वॉल कंपाऊंड बांधत असताना पाया जो फाउंडेशन करते, फाउंडेशनमध्ये 6 इंचाचं कॉन्क्रिटीकरण स्टीलचं केलं पाहिजे होतं, परंतु ते न करता त्यांनी गोटे टाकून आणि त्यांनी बांधकाम केलेलं आहे। म्हणजे ही वॉल कंपाऊंड पूर्ण निकृष्ट दर्जाची आहे। त्याला भेगा आपण प्रत्यक्ष पाहिल्या असतील का, त्याला 3-4 ठिकाणी भेगा गेलेल्या आहेत। म्हणजे हे बांधकाम जर वर्षभरात कधीही पडू शकतं आणि पहिली ते चौथीपर्यंत लहान लहान मुलं या ठिकाणी खेळत असतात, मोठा अनर्थ होऊ शकतो। मी तर एक गावाचा नागरिक म्हणून आणि पक्षाचा पालघर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचा मी आपल्याकडे मागणी करतोय प्रशासनाकडे की ही शाळा 2 वर्षापूर्वी दुरुस्त केलेली आहे
आणि ती दुरुस्त करताना पण इतकं बोगस काम आहे की आपण त्याची अवस्था पाहिली असेल, ते कधी त्याच्या लाद्या निघाल्या, त्याचा स्लॅब कोसळत आलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये लहान मुलं खेळत असताना जर त्याला अनर्थ झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार कोण राहणार? ठेकेदार, प्रशासन राहील. आणि प्रशासनाच्या अधिकारी जेई यांनी जेईनी पाहिली सुद्धा केली नाही. या ठिकाणी हे बांधकाम होत असताना जे संबंधित अधिकारी आहेत, जेई इथले जे पंचायत समिती, जिल्हा परिषदेला, त्यांनी या ठिकाणी पाहणी पण नाही केली. जेव्हा त्याला आम्ही ही बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जॉब विचारला तो सांगतो मी पाहतो, करतो, आपण भेटू. प्रत्यक्षात या जेईवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही माझी मागणी आहे. आपण शौचालयाच्या मागे आता दुरुस्त जर शाळा केलेली 2 वर्षापूर्वी, शाळेच्या पाठीमागे शौचालयाची टाकी पाहिली तर त्या टाकी पूर्ण उघडी आहे. त्याच्यामध्ये आता गावकऱ्यांचं म्हणणं आहे का तिथं बैल सुद्धा पडला होता. 2 वर्षापूर्वी हे केलेलं काम जर इतकं निकृष्ट दर्जाचं आहे आणि इतका मोठा निधी त्यांनी खर्च केला आहे, तर याच्यावरती जबाबदारी कोणाची? मी नागरिक म्हणून मी यांच्याकडे मागणी करतो की याच्यावरती ठेकेदार आणि संबंधित जे आहेत त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल होऊन हे काम पूर्ण फोडून परत करायचं आहे. नाहीतर याच्यावर आम्ही पंचायत समितीला घेराव घालणार हे नक्की.